हॅलो सारिका, मी कल्पेश बोलतोय. हां, मी कालच आलो अमेरिकन मुंबईला. हॅलो सारिका, एक मिनिट, फोन कट करू नको, फोन कट करू नको नेहमीचा. आई, तू माझ्याशी बोलत का नाहीयेस? माझं काही चुकलंय का? मला सांग ना, माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. सांग ना सारिका, तू माझ्याशी बोलणं का टाळतेस? हल्ली फोनही करत नाहीस आणि मी फोन केला तर उचलत नाहीस आणि बोलला तर अर्धवट कट करते बोलून. काय झालंय सारिका? सारिका सांग ना, काय प्रॉब्लेम झालाय? तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? तू अशी नव्हती पहिली, अशी नव्हतीस तू माझ्याशी खूप बोलायचीस. आणि काय, तुला लग्न नाही करायचं माझ्याशी? आपण एकमेकांवर प्रेम करतो ना. तूच तर म्हणाली होती आपण लवकरच लग्न करूया. मग 1 वर्षाकरता मी अमेरिकेला काय केलं तर तुला अचानक काय झालं असं की तू माझ्याशी लग्न करणार नाहीयेस? सांग मला आधी, ह्याचं उत्तर हवंय, माझं उत्तर हवंय. काय तू लग्नानंतर कायमचा पुण्याला शिफ्ट होणार आहेस? तू आपल्या नवऱ्याबरोबर होणाऱ्या, तू माझ्याशी काय लग्न करत नाहीयेस? आपण प्रेम करतो ना, आपण जीवपाड प्रेम करतो ना एकमेकांवर. बस का सारिका, का व्हाय 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 तू असं का बोलतेस तुटकपणे? प्लीज मला समजून घे सारिका. तू माझ्याशी लग्न करणार होतीस, मला वचन दिलं होतंस तू तसं, आणि आज तू नाही म्हणतेस. असं काय झालं सांग? माझ्याशी बोलणार नाहीस तू? आपल्या मनातली गोष्ट सांग सारिका मला. काय तुझं माझ्या भावाबरोबर लग्न ठरलंय? त्याचं तुझ्यावर आपल्या आधीपासून मनातून प्रेम होतं आणि आता तो तुझ्याशी लग्न करणार आहे? हे असं कधी ठरलं? 1 वर्षामध्ये एवढा बदल, एवढा चेंज? व्हाय सारिका, व्हाय? हे काय चाललंय? माझ्या डोक्याचा पूर्ण गुंतता होतोय पूर्ण. मीच गोंधळलं. काय चाललंय मला काही समजतच नाहीये. काय करू सारिका? सारिका असं नको बोलूस तू सारिका. तू माझी आहेस, आपण लग्न करणार होतो. आता काय असं? ओ नो, तू माझ्याशी लग्न करणार नाहीयेस. माझ्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. मग का केलं माझ्यावर प्रेम? सांग, वचन का दिलं लग्नाचं? तुला तर काही निभायचंच नव्हतं, करायचंच नव्हतं लग्न, तर मला वचन का दिलंस? मला प्रॉमिस का केलंस की मी तुझ्याशी लग्न करीन म्हणून? आता मी काय करू? मी काय करू सांग? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत सारिका, नाही जगू शकत तुझ्याशिवाय सारिका. ठीक आहे. ओ सारिका माझ्याशी नाही लग्न करते आणि माझ्या भावाबरोबर हिचं लग्न ठरलंय. माझ्या सख्या भावाबरोबर लग्न ठरलं हिचं. आणि मला या अंधारात ठेवून सर्व, माझ्या भावाने पण मला काही सांगितलं नाही. बरं झालं तू आलास. काय रे, काय सांग मला, हे काय चाललंय? सांग केतन, सांग मला. तू माझा भाऊ आहेस ना, हे सांग काय चाललंय हे सगळं? सारिकाचं आणि तुझं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्ही लवकर लग्न करताय. हा काय प्रकार आहे सगळा? सांग मला, सांग केतन, सांग. आत्ताच्या आत्ता सांग, नाहीतर मला त्रास होतोय खूप. सांगून टाक काय खरं, काय घडलंय, काय आहे ते. मला काहीच कळत नाही. हो दादा, मी सांगतो. तुझा जो डोक्यात गुंतता झालाय त्याची सोडवणूक मी करणार आहे. मला माहिती असं का झालं. हे बघ दादा,
सारिकाचं आणि माझं प्रेम होतं, तुझ्या इतकंच प्रेम होतं. पण तू ही एक गोष्ट विसरलास की सारिकाला आपण लहानपणापासून ओळखतोय. ती आपल्या घरी सारखी येत जात असायची. शाळेत आपण सगळे एकत्र होतो. तुझंही प्रेम बसलं त्यात मी मनातून प्रेम करायचो. पण तुला हे माहिती नाहीये की सारिकाच्या आई वडिलांनी माझ्याशी लग्न हे फार आधीच ठरवलेलं होतं. फार आधीपासून, लहानपणापासूनच सारिकाच्या आई वडिलांची इच्छा होती की माझं तिच्याशी लग्न व्हावं. म्हणून आईने तुझ्या प्रेमाचा विचार न करता माझ्या प्रेमाचा विचार करून लग्नाला होकार दिला. तेव्हा कुठे लग्न ठरलं आणि सारिकाही मला हो म्हणाली लग्नासाठी. पण माझंही तिच्यावरती खूप प्रेम आहे, तुझ्या इतकंच. असा सगळा घोळ झालेला आहे दादा, असा सगळा घोळ झाला. तू 1 वर्ष अमेरिकेला गेलास आणि इथे सर्व आई वडिलांनी सगळं ठरवून टाकलं आणि मी प्रेम करायचं म्हटलं की मी गप्पच बसलो. म्हणून हे बरं, आता तुझा प्रश्नाचं उत्तर सापडलं असं तर मी निघतो. बाकीच्या गोष्टी आपण आल्यावर करूया. हा चल निघूया. जास्त